या मालिकेच्या नव्या भागात प्रेक्षकांनो 15 लाखांच्या चोरीचं प्रचंड गूढ अखेर पूर्णपणे उघड झालेलं आहे. सुरुवातीला मल्लिकालाच वाटत होतं की 15 लाख रुपये चोरून तिने सुरक्षितपणे आपल्या तिजोरीत ठेवलायत आणि तिच्यावर कुणाचं लक्ष जाणार नाही. पण तिच्याच एका दुर्लक्षामुळे आजी आणि समर या दोघांच्या हातात एक महत्त्वाचा धागा लागतो आणि खरी चोर ओळखून काढण्याची प्रक्रिया सुरू होते. या सगळ्यात स्वानंदीवर संशय घेतला गेल्यामुळे तिच्याकडे झालेला गैरसमज एका क्षणात नाहीसा होतो. समर सुरुवातीला गोंधळ पूजा बसवायला तयार नसतो. त्याला ते सगळं नकोसं झालेलं असतं. पण आजी त्याला चांगलंच समजावते आणि मग पूजा सुरू होते. या पूजेत आजी स्वानंदीला हार देते, पण स्वानंदीला तो घ्यायचा नसतो. मागच्या गोंधळानंतर तिच्या मनात थोडा राग असतो. आजी मात्र तिचं काहीच ऐकत नाही आणि तिला हार देताना तिजोरीचा नवीन पासवर्डसुद्धा सांगते. हीच संधी मल्लिकाने साधलेली असते. तिला पासवर्ड कळल्यामुळे तिला वाटतं की 15 लाख ती लपवू शकेल. पण खरी गोष्ट अशी की 15 लाख रुपये मल्लिकाने नव्हे तर अंशुमनने चोरलेले असतात. काही कामानिमित्त त्याला पैशांची गरज पडलेली असते. तो पैसे चोरतो आणि मल्लिकाच्या ड्रॉवरमध्ये ठेवतो. मल्लिकालाच याची स्पष्ट कल्पना नसते आणि त्यामुळे तीच जास्त घाबरते. पूजा संपल्यावर समर स्वानंदीला विचारतो, आजीने तुला पासवर्ड सांगितला होता, मग तू काही घेतलं का? स्वानंदी त्याला सुनावते की ती कुठेही बाहेर गेली नाही आणि तिच्यावर असा आरोप करणं चुकीचं आहे. ती थेट सांगते की तिने हार रूममध्ये ठेवला आणि इतरत्र कुठेही गेलीच नाही. आजीही थोडी हादरलेली असते आणि लगेच समरला बोलावते. समर समोरच विचारतो की घरात नव्यानं पासवर्ड कुणाला माहिती होता? स्वानंदी नाव सांगते आणि स्वतःला सिद्ध करण्याची तयारी दर्शवते. तिच्यावरचा आरोप पुसण्यासाठी ती आग्रह धरते की सगळ्यांच्या तिजोऱ्या तपासल्या जातात. समरला हे जड जातं, पण तो मान्य करतो. स्वानंदी ही ठामपणे उभी राहते. इतरांवर आरोप होईल याची चिंता, पण माझ्यावर आरोप करताना काही वाटलं नाही, असं तिचं म्हणणं असतं. यावर समरलाही जाणवतं की तो चुकीच्या दिशेने चाललाय. यानंतर चौकशी सुरू होते. सगळ्यांच्या रूम्स तपासल्या जातात. मल्लिका मात्र यावर चांगलीच घाबरते. समर सांगतो की तिजोरी तपासायची आहे, चुकून पैसे दुसरीकडे गेले असतील. मल्लिका त्यावर आरडाओरडा करते, मला पासवर्ड माहिती होता म्हणून मीच चोर का? तिच्या या अतिप्रतिक्रियेनं स्वानंदीचा संशय पक्का होतो. तिजोरी तपासताना स्वानंदीला आधीच एक क्ल्यू मिळालेला असतो, मल्लिकाची अंगठी. आणि फायनली मल्लिकाच्या तिजोरीतूनच ते 15 लाख सापडतात. अंशुमननं ठेवलेले पैसे पाहून मल्लिकाचे डोळे मोठे होतात. समर संतापून म्हणतो, काकू, तुला पैसे हवे होते तर बोलायचं होतं. घरात अशा गोष्टी कधीच झाल्या नव्हत्या. मल्लिकाचं कारस्थान उघड होतं आणि तिचा स्वानंदीवरचा आरोप उलट तिच्यावरच येतो. आता मात्र स्वानंदी स्वतःवरचा डाग पुसण्यात यशस्वी झालेली असते. तिने खेळलेली योग्य चाल, शांत डोक्यानं केलेली तपासणी आणि तिचं प्रामाणिकपण या सगळ्याने मल्लिकाला रंगेहात पकडण्यात आलं. या भागात मल्लिकाची खरी हजामपट्टी निघते आणि स्वानंदीचा निर्दोषपणा चमकून समोर येतो. पुढील भागासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.